नमस्कार बाळांनो, आता CS पाहिजे होतं किंवा CS च्या सब ब्रँचेस पाहिजे होत्या हे सगळ्यांचं म्हणणं होतं, पण आता ते मिळालेलं नाही. मग काय करूया? पण जी काय इच्छा आहे ना ती तर आहेच, ही काय थांबणार नाहीये की इथं जायचंच आहे. मग त्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरच्या म्हणजे CS च्या कंपन्यांमध्ये कसं जाता येतं हे आपण पाहूया. कारण काय झालं की ह्याच्यासाठी जवळपास 90 ते 95% विद्यार्थ्यांनी अप्लाय केला, काहींना मिळालं, बऱ्याच विद्यार्थ्यांना मिळालं नाही. मग त्याच्या खालच्या ब्रँचेस घेतल्या, ENTC घेतल्या, कोणी इलेक्ट्रॉनिक्स घेतल्या, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, सगळ्या उरलेल्या ब्रँचेस घेतल्यात. पण अजून पण त्यांना काय आहे की बाबा इथंच जायचं आहे, काही झालं आम्हाला इथं पाहिजे. तर मग कसं जाता येतंय? मग आता म्हणणार की आम्ही सेकंड इयरला कॉलेज बदलू का, ब्रँच बदलू का, हे सगळं वेगळं. त्याचा एक व्हिडिओ जुना बनवलाय, त्यात तुमची बदलून मिळत असेल तर बनवा. पण त्यातल्या पण हार्डली 1-2% विद्यार्थ्यांना त्या ब्रँच बदलून मिळणार आहेत. म्हणजे काही विद्यार्थी असतील दुसऱ्या ब्रँचला ते CS ला जातील, पण उरलेल्या विद्यार्थ्यांचं काय? CS च्या कंपनीत तुमची जायची इच्छा आहे, इंटरेस्ट आहे, हे सगळं मला मान्य आहे. पण जी काय ब्रँच मिळाल्या त्या ब्रँचमध्ये तर तुम्ही 4 वर्ष कंटिन्यू कराल. आता 4 वर्ष म्हणण्यासाठी फर्स्ट इयर काय असतं सगळ्यांना? फर्स्ट इयर कॉमन असेल, कारण काय संबंधच नाही आहे. फर्स्ट इयर असतं ना, हे सगळ्यांसाठी सेम असेल, त्यामुळं 1 वर्ष गेलं. सेकंड इयरला तुम्ही तुमच्या ब्रँचला शिफ्ट व्हाल. CS मध्ये जर तुम्हाला जॉब पाहिजे कम्प्युटरमध्ये, तर कुठल्या कंपन्या येतात ते तुम्ही चेक करालच. पण मी म्हणेन की कम्प्युटरमध्ये जॉबसाठी ती कंपनी म्हणते की तुम्ही कम्प्युटर इंजिनियरच पाहिजे का, असं नाही म्हणत. ती म्हणते तुम्ही कुठल्याही ब्रँचमध्ये शिका, कुठल्याही ब्रँचमध्ये इंजिनिअरिंग कंप्लीट करणार असेल करा, तर तुम्ही कम्प्युटरची कंपनी त्या कॉलेजला आली तर तुम्ही त्यांच्या प्लेसमेंटला बसू शकताय. पुन्हा ऐका मी काय म्हणतोय, तुम्ही कोणत्याही ब्रँचमध्ये असाल तरी तुम्ही कम्प्युटरच्या कंपनीच्या प्लेसमेंटला बसू शकताय. मग आता तुम्ही म्हणाल हे सगळंच का? सगळं नाही. कारण जे टॉपचे 2-3 कॉलेज आहेत ना, ज्या कंपन्यांचे पॅकेज 20 लाख, 30 लाख, 40 लाख असतात, ती फक्त कम्प्युटरच्या विद्यार्थ्यांना बसू शकते. पण अशा कंपन्या येतात किती महाराष्ट्रात? खूपच कमी येतात, आणि खूपच कमी 2 ते 3 कॉलेजलाच येतात, जी टॉप कॉलेज आहेत ज्यांचा कट ऑफ 99.8च्या पुढे लागलेत. मग उरलेल्या ज्या कंपन्या आहेत म्हणजे टाटा म्हणजे TCS असेल, इन्फोसिस असेल, विप्रो असेल, कॉग्निझन असेल, माइंडट्री असेल, अशा बऱ्याच कंपन्याच्या कम्प्युटरच्या आहेत, त्या मास रिक्रूटर आहेत. म्हणजे ज्या टॉप कॉलेज आहेत ना त्या कॉलेजला गेले की ते 100-100, 150 कम्प्युटरची कंपनी जॉब देते. आता 100-150 तर त्या कॉलेजांना नसतात विद्यार्थी. कम्प्युटर सायन्सला 60ची ब्रँच असेल. तुम्ही म्हणाल आता वाढले तो डेटा सायन्स वगैरे, हे जुन्या काळात कंडिशन काय होती? कंपनी आले, समजा वालचंदला आले इन्फोसिस, 200 विद्यार्थी घेऊन गेले, कम्प्युटर सायन्सला 60 विद्यार्थी, उरलेले विद्यार्थी कुठले? मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स सगळे. आज ही इलेक्ट्रॉनिक्स आणि ENTC चे विद्यार्थी जवळपास सगळेच विद्यार्थी कम्प्युटरच्या कंपन्यांना अप्लाय करतात. मग असं कुठेही नाही आहे की तुम्ही दुसऱ्या ब्रँचमध्ये इंजिनिअरिंग केलंय आणि CS च्या कंपनीत जाऊ शकत नाही. तुम्ही बिंदास्त जाऊ शकता. तुम्ही म्हणा सर आमचं सिलेक्शन कसं होईल? बेसिक त्यांची ऍप्टिट्यूड टेस्ट असते, ती तुम्ही ऍप्टिट्यूड टेस्ट क्लिअर कराल, मग त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे होतील. तिथं असं नाही की तुमचं खूप चांगलं टेक्निकल स्ट्रॉंग कम्प्युटरचाच तुम्हाला बेस्ट आलं पाहिजे, नाही आहे. मागच्या 3-4 वर्षात ज्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर सायन्सच्या कंपनीत जॉब मिळालेत, म्हणजे कम्प्युटर जे रिलेटेड ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये बघा सिव्हिल, मेकॅनिकल वाले ढीक विद्यार्थी आहेत. म्हणजे असा नियम नाही आहे. ज्या मास रिक्रुटर असतात किंवा ज्या कंपन्या यायला लागल्यात ह्या कम्प्युटर सायन्सच्या रिलेटेड नोकऱ्या देणाऱ्या, त्या प्रत्येक ब्रँचच्या विद्यार्थ्याला बसू देतात. जाऊन चेक करा तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय ना तिथं कंपन्या किती येतात आणि त्यांनी बसू दिले की नाही बसू दिले. हा, काही कंपन्या बसू देत नाहीत. मी पर्टिक्युलर म्हणले की ज्यांचे पॅकेज खूप हेवी आहेत त्यांना फक्त कम्प्युटरचे विद्यार्थी पाहिजेत. त्यांना कम्प्युटरचे पाहिजेत असं नाही, तेवढ्या नॉलेजचे विद्यार्थी पाहिजेत त्यांना. आणि ते नॉलेज कोणाकडे असतं? मग कम्प्युटरच्या विद्यार्थी, त्यांनी 4 वर्ष केले. तरी पण तुम्हाला टेन्शन येत आहे ना की काय करा? मग तुम्ही 3rd इयर संपते वेळी 3rd इयरमध्ये काय करा? कम्प्युटरच्या रिलेटेड तुम्ही कोर्सेस करा. मग ऑनलाईन कोर्सेस असतील 3 महिन्यांचे, 6 महिन्यांचे, 1 इयरचा, असा कोर्स करू शकता तुम्ही. हे कोर्सेस करा 1-2 जे रिक्वायर्ड आहेत, आणि ते करून तुम्ही ऑटोमॅटिक कम्प्युटरच्या कंपन्यांमध्ये प्लेस व्हाल. आणि ज्यावेळी तुम्हाला तिथं नोकरी लागेल 3 महिने 6 महिन्याचं ट्रेनिंग देतातच. आणि त्या ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्ही ऑलरेडी कोर्स केले, ट्रेनिंग केलं, तुम्ही तिथं सेट व्हाल. बरेच विद्यार्थी बाकीच्या ब्रँचेस करतात आणि नंतर CDACचे वगैरे कोर्सेस करून परत ते कम्प्युटरच्या कंपन्यांमध्ये जातात. हे चेक करा. असं नाही आहे की कम्प्युटरच्या कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी फक्त तुम्ही कम्प्युटर इंजिनियरच असलं पाहिजे, असं कुठंच नाही म्हटलंय. हा,
पण तुम्ही मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड जर कंपन्या आहेत तर तिथं तुम्ही त्याच ब्रँच मधले पाहिजे. असं होत नाही की मेकॅनिकलच्या कंपनीत कम्प्युटरवाला जाऊन सेट झाला लागलाय, थर्मल प्रोडक्शन रिलेटेड. मग तुम्ही जी ब्रँच घेतले त्या ब्रँचमध्ये तुम्ही चांगलं करा. त्या ब्रँचमध्ये प्लेसमेंट असेल तर तिथं प्लेसमेंटला सिलेक्ट व्हा, किंवा तुमची इच्छा CS होती ना थोडेफार कोर्सेस करा. फर्स्ट इयर पासून लागू नका मागं त्याच्या. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग समजून घ्यायचं इयर आहे. नाही आता आतापासूनच मी कम्प्युटरचे कोर्सेस करायला चालू करतो. 4 वर्ष खूप मोठा पिरियड आहे बाळांनो. 4 वर्षात नवीन टेक्नॉलॉजी बरीच येईल. मग थर्ड इयरच्या सेकंड सेमिस्टरला वगैरे तुम्ही दुसऱ्या ब्रँचमध्ये असाल तर तुम्ही कम्प्युटर रिलेटेड छोटे मोठेसे कोर्सेस करा. कारण आज तो एखादा कोर्स केला तर तो 4 वर्षांनी टिकेल नाही टिकेल माहित नाहीये. आमच्या काळात आम्ही काय शिकलो, C++, आज ते जवळपास नाही आहे, म्हणजे ते खूप वापरलं जात नाहीये. मग तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही करू शकताय. तर हळूहळू अपडेट होतील. फर्स्ट इयरची पहिली सेमिस्टर आता येते. थोडंसं इंजिनिअरिंग कसं आहे, 11वी 12वी आणि इंजिनिअरिंगच्या मध्ये फरक आहे. मग हा विचार नका करू की तुम्हाला कम्प्युटर सायन्स मिळालं नाही मग डिमोटिवेट होऊन तुम्ही गॅप घेतो किंवा ह्या वेगळ्या विचित्र गोष्टी आहेत किंवा जी ब्रँच मिळाली त्याच्यात नोकऱ्या नाही आहेत, असं अजिबात नाही आहे. तुम्ही डेटा काढा 2-3 वर्षांमधला किंवा कोविड नंतर 2020 नंतर कम्प्युटरच्या कंपन्यांमध्ये सगळ्या ब्रँचची मुलं प्लेस झालेत. किंवा तुमच्याच कॉलेजमध्ये जिथं घेतलाय ना थोडंसं सिनियरना विचारा चालतं की नाही, बसतात. आणि मेकॅनिकल सिव्हिलवाली तर एकदम जास्त झाली. का, कोविड नंतर काय झालं, त्यांचे 2-3 वर्ष नोकऱ्या नव्हत्या. आता ते मेकॅनिकल सिव्हिलवाल्यांचे आता दिवस थोडेसे बदलायला लागलेत, पण ते कोविडमध्ये त्यांची कंडिशनच खराब होती, कंपन्याच बंद होत्या, तर नोकऱ्या कुठनं देतील. आणि ज्या कंपन्या सुरू झाल्या तेवढ्या स्पीडनं सुरू झाल्या नाहीत. मग त्या मुलांनी काय केलं, कम्प्युटरच्या कंपन्यांना बसल्याने प्लेस झाले. का, मेकॅनिकल सिव्हिलवाल्यांचं मॅथमॅटिकल रिलेटेड किंवा डिझाईन वगैरे सब्जेक्ट झाल्यामुळे थोडंसं कॅल्क्युलेशन्सला फास्ट असतात. मग त्यांनी त्या गोष्टी करून घेतल्यात, त्याच्या रिलेटेड कोर्सेस केले. मग पुन्हा सांगतोय, तुम्ही कुठल्याही ब्रँचमध्ये असाल तुम्ही कम्प्युटर सायन्सच्या कंपनीमध्ये जाऊ शकताय. जाऊन कॉलेजमध्ये विचारा. काही लोक अज्ञानी असतील, त्यांना माहीत नसणार की असं होत नाही, तर ते काय पण थापा मारतील, सांगणार नाही असं नाही, हे नाही ते नाही. पण तुम्ही डेटा काढून बघा, जे प्लेस झाले त्या विद्यार्थ्यांना बघा आणि विचारा. टॉप कंपन्या असतील त्या येणार टॉप कॉलेजमध्येच आहेत आणि त्यांचे पॅकेज पण खूप हायर लेवलला असतात. ती फक्त कम्प्युटरच्या मुलांना घेतात. का, त्यांना त्या लेवलचे विद्यार्थी पाहिजेत. पण तशी कॉलेज किती, 2-3 कॉलेजेस तर आहेत. 3 मी म्हणतो लईत लई चला म्हणाल 5 कॉलेज, 5 कॉलेजच्या वर तर नाही आहेत. मग उरलेले 350 पेक्षा जास्ती कॉलेज मग बाकीच्या ब्रँचसाठी अलाव करतंय. ठीक आहे, त्यामुळे डिमोटिवेट होऊ नका. तुम्हाला कम्प्युटरच्या कंपन्यांमध्ये जायचं आहे, इझिली परत जाऊ शकताय. चला, थँक्यू.